अत श्री साई सच्चरित अध्याय 34 ओवी 109. उदिकही जाऊन यावे न लगे निरर्थक कुचंबावे. उदिलाविता सेविता भावे किमर्थ भ्यावे भ्यावे आपण. परिसता हे बापाजी भ्याला तयाचा मोठा हिरमोड झाला. माधवराव जाणती औषधी पाला परीन समयाला समयाला उपयोगम. एक साई कृपे विन औषधीसना नाही गुण. हे एक वर्म ही एक खून माधवराव पूर्ण जाणती. आज्ञा बाबांची वंदून उदी दिधली पाठवून. राहिले माधवराव स्वस्थ मन परतला उद्विग्न बापाजी. पाण्यात उदी कालवून पोटात पाजिली अंगा लावून. घाम सुटला डवडवून निद्रा लागून राहिली. सूर्योदय जाहल्यावरी कुटुंबास वाटली हुशारी. नाही ज्वर ना गाठी विषारी बापाजी करी आश्चर्य. इकडे माधवराव जे उठले शौच मुखामार्जन आटपले. सावूळ विरीस जावया निघाले. दर्शना आले मशिदी. घेतले बाबांचे दर्शन घातले पायी लोटांगण. उदी समवेत आशीर्वचन मिळताच तिथून निघाले. मस्जिदीची पायरी चढता बाबा तयास ऐकले आज्ञापिता. श्यामा उठी ये मागुता विलंब लागता कामा नये. असेल की भावजयी विव्हळ कैसी साहिल दो ग्रंथीची जळजळ. पडली असेल करीत तळमळ वाटेन हळहळदिरास. करीती बाबा काही इशारा काये सत्वर म्हणती माघारा. तेने श्यामा होय घाबरा चाले झरझरा मार्गाने. घाई साऊळ विहीर गाठेपर्यंत नवता धीर. पाऊल ठेविता उंबरठ्यावर चमत्कारले अंतरी. जिये सगत रात्री ग्रंथी ज्वर चहा ठेविता पाही चुलीवर. माधवराव विस्मितांतर जाहले स्थित्यंतर पाहुनी. तव ते बापाजीस पुसत हितो नित्य व्यवसाय रत. बापाजी म्हणे झी सर्व करामत उदीची निश्चित बाबांच्या. म्हणे मी येताच उदी पाजिली चोळून सर्वांगा चर्चिली. तात्काळ धर्मांकित तन झाली निद्रा लागली स्वस्थपणे. पुढे जव सूर्योदय होत उठून बैसली खडखडीत. ग्रंथी विराल्या ज्वरासहित. हे सर्व चरित्र साईंचे. श्यामा पाहुनी ऐसी स्थिती तात्काळ आठवली साईंची उक्ती. उठाउठी येई तू मागुती. साशर्य चित्ती झाला. जाण्याआधीच कार्य संपले. चहा घेऊन माधवराव परतले. मस्जिदीत जाऊन पहिले चरण वंदिले बाबांचे. म्हणती देवा काय हा खेळ तुझी उडवीसी मनाची खळबळ.
बसल्या जागी उठवीशी वावटळ, मागुती निश्चळ तूची करीसी. बाबा तयास प्रत्युत्तर देती, पहा कर्माची गहन गती. मी करीना करवी काहीही निश्चिती, कर्तृत्व मारिती मजमाथा. कर्मे जी जी अदृष्ट घडत, मी तो तेथील साक्षीभूत. करता करविता तो एक अनंत, कृपावंत ही तो एक. मी ना देव ना ईश्वर, मी ना अनल हक ना परमेश्वर. यादे हक्क मी यादगार, बंदा मी लाचार अल्लाचा. सांडूनिया अहंकार, मानूनी तयाचे आभार. तयावरी जो घालील भार, बेडा तो पार होईल. असाच एका इराणियाचा अनुभव ऐका महत्वाचा. तयाच्या तान्ह्या मुलीची वाचा, बसतसे तासास. तासा गणिक आकडी येई, पडे धनुकली होऊ निठाई. अत्यवस बेशुद्ध होई, उपाय काही चालेना. पुढे तयाचा एक मित्र, वर्णितयास उदीचे चरित्र. म्हणे ऐसे रामबाण विचित्र, औषध अन्यत्र असे नाम. जावे अविलंबे पारल्यास, उदी मागावी दीक्षितास. असे तयांचे संग्रहास, अति उल्हासता देतील. ती उदी मग रोज थोडी, साई स्मरण श्रद्धा आवडी. पाजी ताजी जाईल आकडी, सौख्य परवडीला झाल. ऐसे ऐकूनी मग तो पारशी, उदी मागून दीक्षितापाशी. मुलीस पाजिता नित्य नेमेसी, आरोग्य तिजसी लाभले. तासास जी होतसे घाबरी, तात्काळ उदीने जाहली बरी. जाऊ लागले मध्यंतरी, लहरी 7 तास. तासाने येणारी लहर, पड तासाचे अंतर. काही काळ क्रमिलियानंतर, परिहार समग्र झाला. हर्द्यानजीक एका गावात राहतसे एक वृद्ध ग्रस्त. मुतखड्याच्या व्याधीने ग्रस्त, झाला त्रस्त अतिशय. हा रोग शस्त्रक्रियेविन अन्यथा नाही याचे निवारण. म्हणून शस्त्रक्रिया प्रवीण, पाहतो तरी कोण जन वदती. रोगी परम चिंताचूर, कर्तव्यार्थी न सुचे विचार. मरणोन्मुख कृश शरीर, दुःख अनिवार सोसेना. शस्त्रप्रयोगा लागे रे धैर्य, रोगिया अंतरी नाही स्थैर्य. सुदैवे तयाचे नष्टचर्य, संपले आश्चर्य ते परीसा. एरीकडे हा ऐसा प्रकार, तोच त्या ग्रामीचे इनामदार. साईबाबांचे भक्त थोर, आले गावावर समजले. तयापाशी बाबांची विभूती, नित्य राही हे सर्व जाणती. रोगार्ताचे आप्तेष्ट येती, उदी प्रार्थिती तया ते. इनामदारानी उदी दिदली, मुलाने बापास पाण्यात पाजिली.
5ही मिनिटे नसतील लोटली, तोच की वर्तली नवलपरी. उदी प्रसाद अंगी जो भिनला, मुतखडा ठाईचा ढळला. मूत्राद्वारे बाहेर निसटला, आराम पडला तात्काळ. मुंबापुरीचे एक ग्रस्त, होते जातीचे प्रभू कायस्थ. होता प्रसूती समय प्राप्त, स्त्री अत्यवस्थ सर्वदा. मग कितीही उपाय करा, गुण न एकाही उपचारा. बाईचा जीव होतसे घाबरा, ऐसा बिचारा त्रासला. श्रीराम मारुती नामे विख्यात, होते एक साईंचे भक्त. तयांच्या विचारे हे ग्रस्त, जावया शिर्डी प्रत निघाले. प्रसूतीचा येता समय, महत संकटी पडत अभय. जाहाला एकदा मनाचा निश्चय, पाहू निर्भय शिर्डीत. होणार होईना का निदानी, होते बाबांच्या सन्निधानी. ऐसा संकल्प दृढ करोनी, शिर्डीस येऊनी राहिले. ऐसाही उभयता कित्येक मास, करीती झाली शिर्डीस वास. पूजा अर्चा साई सहवास, आनंद उभयास झाला. ऐसा क्रमिता काही काळ, प्रसूती समय आला जवळ. काळजी उद्भवली प्रबळ, संकट टळणार कैसे हे. ऐसे म्हणता आला, प्रसूतीचा दिवस पातला. गर्भद्वाराचा मार्ग आडला, सर्वास पडला विचार. बाईस होऊ लागल्या यातना, काय करावे काही सुचेना. मुखे चालली बाबांची प्रार्थना, त्याविन कवना करुणाये. धावूनी आल्या शेजारणी, घालूनी बाबांना गारानी. एकीने प्याल्यात ओतूनी पाणी, उदी कालवूनी पाजिली. 5 मिनिटे गेली न गेली, 5 मिनिटे गेली न गेली. तोच बाईंचे सुटका झाली. गर्भस्थिती निर्जीव दिसली, गर्भीच मुकली चैतन्या. असो गर्भाची कर्मगती, होईल पुढारा गर्भप्राप्ती. बाई पावली भय निर्मुक्ती, लाधली संस्थिती सौख्याची. वेदना विरहित गर्भस्त्रवली, हाती पायी सुखे सुटली. महच्चिंतेची वेळ टळली, ऋणी झाली जन्माची. पुढील अध्याय याहूनी गोड, परिसता पुरेल श्रोत्यांचे कोड. निरसुनी चिकित्सकपणाची खोड, भक्तीची जोड लाधेल. आम्हा निराकाराची उपासना, आम्ही देणार नाही दक्षिणा. आम्ही वाकविणार नाही माना, तरीच दर्शना येऊ की. ऐसा जयांचा कृत निश्चय, तेही पाहताच साईंचे पाय. दक्षिणे सहित साष्टांग काय, वाहाती हा काय चमत्कार. उदीचाही अपूर्व महिमा, नेवासकरांच्या भक्ती प्रेमा.
कैसे दुग्ध पाजुनी भुजंगमा ग्रहस्था धर्मा संरक्षिले ऐसे ऐसिया कथा उत्तम परिसता उपजेल भक्ती प्रेम संसार दुःखा होईल उपशम याहुनी परम सुख काय मनोनी हे माड करी विनंती साई चरणी करुनी प्रणती प्रेम द्याजी श्रोतया प्रती निज सच्चरिती सच्चरिती रमावया स्वस्त्री श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हे माड पंत विरिचिते श्री साई समर्थ सच्चरिते उदिमहिमा नाम चतुस्त्रिशतमो अध्याय संपूर्णः श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु।